नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजण मटका आईस्क्रीम घ्यायला आलेले असतात. तेव्हा अर्णव गाडी हळू चालवत असल्यामुळे ईश्वरी चालत चालत त्याच्या पुढे आलेली असते आणि ती येऊन ऑर्डर देते. मटका आईस्क्रीम म्हणत असते की भैया, मला तुम्ही 10 आईस्क्रीम पॅक करून द्या. तेव्हा भैया म्हणतात, मेमसाहेब तुम्हाला लगेच 10 आईस्क्रीम पॅक करून देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव तिथे आलेला असतो. ईश्वरी म्हणते, बरं झालं आलात तुम्ही लवकर. तेव्हा अर्णव म्हणतो, आईस्क्रीम घे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आईस्क्रीम तर मी घेणारच आहे. तेवढ्यातच तिथे भैयाने 10 आईस्क्रीम एका पिशवीमध्ये पॅक करून दिलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे बघा थंडगार आईस्क्रीम. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे, चल बस आता. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर कुठे? बस आता नाही, तुम्हीच मागे बसा. आता गाडी आहे ना मी चालवणार आहे, कारण ही जी थंडगार आईस्क्रीम आहे ना, तिचा मिल्कशेक होण्याच्या आधी आपल्याला घरी पोचायचं आहे सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे बघ तू माझ्याबरोबर आली आहेस हा. तुझ्यासोबत मी आलोय ना, हे तुझं नशीब समज. आणि तसंही जबरदस्तीने तू माझ्याबरोबर आली आहेस आणि तुझं हे टॉन्टिंग आहे ना, ते मी टॉलरेट करणार नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे नका करू, पण तुम्ही मागे बसा सर, कारण आपल्याला ही आईस्क्रीम आहे ना, ती थंडगार असेपर्यंत घरी पोचायचं आहे. म्हणजे सर, तुम्ही तुमची गाडी चालवत असाल खूप भारी, पण तुम्हाला आहे ना स्कूटर चालवता येत नाही. लहान मुलं कशी खेळण्यातली ती गाडी चालवतात, तशी तुम्ही स्कूटर चालवता सर. आणि ह्या 15च्या स्पीडने जर आपण गेलो ना, तर घरी उद्या सकाळी पहाटे पोचू आणि तोपर्यंत आपल्या ह्या आईस्क्रीमचा मिल्कशेक झाला असेल. त्यामुळे सर, आता गाडी मला चालवू द्या. प्लीज हट्ट करू नका. चला चला मागे बसा. तेव्हा इथे ईश्वरी काही अर्णवचं ऐकत नाही आणि ती त्याला मागेच बसायला लावते. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे, जास्त बोलू नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आईस्क्रीम पकडा आणि मागे सरका आणि हेल्मेटसुद्धा द्या. तेव्हा ईश्वरी हेल्मेट वगैरे लावते आणि अर्णवला म्हणते, सर मागे बसलाय तुम्ही, पण उगाच इथे चान्स वगैरे मारू नका. तेव्हा अर्णव म्हणतो, काय? अर्णव राजे शिर्के आणि चान्स माहिती आहे ना प्रियंका? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो हो माहिती आहे मला. आणि इथे ईश्वरी आता खूप छान पद्धतीने आता गाडी चालवायला सुरुवात करते. तर इथे अंजली, मामा आणि आजी तिघेही जण ईश्वरी अर्णवची वाट बघत असतात, की कधी दोघे जण येतील, कधी आम्हाला आईस्क्रीम खायला मिळेल. तेव्हा अंजली म्हणत असते, मामा अरे हे दोघे जण कधी येतील? तेव्हा मामा म्हणतात, नाहीतर काय, मी पण कधीपासून मटका आईस्क्रीमची वाट बघतोय. आता असं वाटतंय की स्वप्नातच इथे आईस्क्रीम खावी लागेल वाटतं मला. तेव्हा अंजली म्हणते, मामा आईस्क्रीमचं काही नाही रे, हे दोघे जण कधीचे गेलेत, अजून कसे परत आले नाही, काळजी वाटते ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे वल्लरी आलेली असते. वल्लरी म्हणते, हे काय, अजून तुम्ही तिघेजणं जागे का? काही कोजागिरी वगैरे साजरी करायची आहे की काय, म्हणून रात्रभर जागताय? तेव्हा मामा म्हणतात, चला आईस्क्रीम आली नाही, पण वल्लरी तू बरं झालं आलीस, कारण कसं आहे, तुझे इथे टोमणे तरी खाऊन माझं पोट भरेल, नाही का? तेव्हा इथे आता अंजली आणि त्याचबरोबर सगळं कुटुंब त्यांची वाट बघत असतं आणि इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं छान पद्धतीने आता गाडीवरून येत असतात. तेवढ्यात तिथे राकेश येतो. राकेश म्हणत असतो, हे काय, तुम्ही सगळेजण जागे का? झोपायचं नाही आहे का तुम्हाला? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अहो आपला अर्णव आणि इशू आहेत ना, त्यांना आम्ही जबरदस्तीने दोघांना बाहेर पाठवले, त्या दोघांमधलं भांडण मिटावं ना म्हणून. म्हणून अर्णव आणि ईश्वरीला आमच्यासाठी मटका आईस्क्रीम आणायला पाठवले. तेव्हा ते दोघेजण एकत्र बाहेर गेलेत, पण अजून ते घरी आलेलेच नाही आहेत. त्यांचीच आम्ही वाट बघतोय. तेव्हा इथे राकेश म्हणतो, काय, दोघांना पाठवले ते सुद्धा एकत्र आणि स्कूटरवरती? हे काय अंजली, कशाला त्यांना एवढं रात्रीचं दोघांना पाठवायचं? तेव्हा मामा लगेच म्हणतात, मग काय झालं ते दोघेजणं गेले तर? आणि ईश्वरीच्या सोबत अर्णव आहे ना, तिचा नवरा, ते दोघेजण येतील परत. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी इथे अर्णवपेक्षा खूपच छान पद्धतीने गाडी चालवत असते. अर्णव पूर्णपणे घाबरलेला असतो. तो आता तिला पकडून बसलेला असतो. तेव्हा वल्लरी म्हणते, अंजली पण मी काय म्हणते, ते दोघेजणं काय लहान आहेत का? त्या दोघांमधलं भांडण आपण का मिटवायचं? त्यांचं त्यांना कळायला नको? त्यांचं भांडण जेव्हा मिटेल तेव्हा मिटेल. तुम्ही तिघेजणं कशाला उगाच जागताय? तुम्हाला त्रास होईल ना.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजण आलेले असतात. ईश्वरी म्हणते, चला थंडगार आईस्क्रीम आलेला आहे. पहिलं आईस्क्रीम तर इथे अंजली ताईंना. तेव्हा तिने आता पहिला मटका आईस्क्रीम अंजलीला दिलेलं असतं. त्यानंतर आजीला दिलेलं असतं. त्याचबरोबर मामाला आईस्क्रीम दिलेलं असतं आणि मग ती वल्लरीला आईस्क्रीम देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी इथे अर्णवला आईस्क्रीम देते. तेव्हा राकेश तिथे बसलेला असतो. लगेचच हात पुढे करतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा अर्णव आपल्या हातातली आईस्क्रीम राकेशच्या हातावरती ठेवतो आणि त्याला चम्मचसुद्धा देतो. त्यानंतर ईश्वरी खूप खुश होते आणि लगेच अर्णवला आईस्क्रीम देते आणि त्याला चम्मच देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असतात की अरे वा, मी तर कितीतरी वर्षानंतर आईस्क्रीम खाणार आहे. नाहीतर इथे पथ्य पाणी पाळता पाळता कितीतरी वर्ष आईस्क्रीम खाल्लीच नव्हती. त्यानंतर मामा देखील म्हणतात की अरे वा, मटका आईस्क्रीम खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते नाही का? किती छान लागते मटका आईस्क्रीम. आणि मामासुद्धा एन्जॉय करत असतात. तेव्हा अंजलीलासुद्धा मटका आईस्क्रीम खाऊन खूपच जास्त छान वाटतं. सगळेजण खुश होतात. राकेश म्हणतो की अरे वा, मटका आईस्क्रीम घरामध्ये आली आहे तर सगळेजण किती आनंदी आनंद झालेत नाही का? तेव्हा इथे राकेशसुद्धा आईस्क्रीम खातो आणि म्हणत असतो की इंदोरी जिलेबी नाही, पण इथे इंदोरी मटका आईस्क्रीम तरी खायला मिळाली नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण इथे आईस्क्रीम खात असतात. तेवढ्यातच राकेश म्हणतो की सगळेजण खुश आहेत, आनंदी आहेत. पण तरीसुद्धा अर्णव, तुझ्याकडे एक तक्रार आहे बरं का माझी. मला एक गोष्ट पटलेली नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, कुठली गोष्ट जिजू? तेव्हा राकेश म्हणतो, नाही, तुझ्यामधलं आणि तुझ्या बहिणीमधलं भांडण मिटलं. तू तुझ्या ताईला सॉरी म्हणालास, तिला खीर भरवलीस, तिचं तोंड गोड केलंस. पण माझं काय? मला तू खीरसुद्धा भरवली नाहीस आणि माझं तोंडसुद्धा गोड केलेलं नाही आहेस, नाही का? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की बघताय ना तुम्ही ईश्वरीजी, अहो सांगा तुमच्या नवऱ्याला माझंसुद्धा तोंड गोड करायला, की माझ्याशी प्रेमाने बोलायचं नाही आहे. नाहीतर एक काम करा, तुम्हीच मला गोड भरवा आणि माझं तोंड गोड करा. तेव्हा इथे सगळेजण आता त्यांच्या तोंडाकडे बघायला लागतात. तेव्हा अर्णव म्हणतो, कशाला? ती का तुमचं तोंड गोड करेल? मी आहे ना जिजू, मी तुम्हाला भरवतो, तुमचं तोंड गोड करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणतो, हो चालेल ना, तू केलंस तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे अर्णव आता राकेशच्या तोंडामध्ये आईस्क्रीम भरवतो आणि म्हणतो की आता ठीक आहे का? तेव्हा राकेश म्हणतो, हो हो, आता ठीक आहे. तेवढ्यातच आजी म्हणत असतात की बरं चला, आता आपण सगळेजण इथे जमलोच आहोत, तर मी तुमच्यासमोर एक गोष्ट सांगते. पुढच्या आठवड्यामध्ये आपण आपल्या अंजलीचं डोहाळे जेवण करणार आहोत. कारण तिला 7वा महिना लागणार आहे आणि तेव्हा मला तिचं डोहाळे जेवण करायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांना खूपच जास्त आनंद होतो. तर इथे आता नम्रता आणि आकाश दोघेजण घरी पोचलेले असतात. तेव्हा नम्रता म्हणते, सर चला, आता कुणी बघायच्या आधी मी निघते हां. तेव्हा इथे ती दरवाजा उघडायला जाणार. तिला इथे आकाशने आता घातलेली अंगठी दिसते. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, आकाश सर, सॉरी, पण मी आत्ताच ही अंगठी कुणालाही दाखवू शकत नाही आहे. मला ही अंगठी काढून ठेवावी लागेल. तेव्हा आकाश म्हणतो, हो ठीक आहे, अगदीच मी समजू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, नम्रता इथे ती आपल्या बोटातली अंगठी आता हातामध्ये काढून ठेवते, जेणेकरून ती तिच्या वडिलांना किंवा आईला दिसू नये आणि कुणी प्रश्न विचारू नये असं तिला वाटत असतं. त्यानंतर इथे नम्रता जात असते. तेवढ्यातच इथे आकाश नम्रताचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, नम्रता, लगेच जातेस का? थोडा वेळ थांब ना, आपण दोघेजण गप्पा मारूया. आणि तो नम्रताचा आता हात पकडतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नम्रता आणि आकाश दोघेजण एकमेकांकडे बघत असतात. नम्रता म्हणते, सर जाऊ द्या मला, नाहीतर आई बघेल ना. तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, उद्या आपण नक्की भेटू. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता त्याला बाय करून हळूच दरवाजा उघडते, आजूबाजूला बघते, कुणी नाही आहे ना, आणि त्यानंतर ती आता घरामध्ये जाते. तेव्हा इथे ती आकाशला बाय करते. आकाशसुद्धा शेवटचं तिला बाय करून गाडी घेऊन तिथून निघून जातो. तेव्हा इथे आकाशला वाटतं की नम्रता सेफली आता घरी पोचलेली आहे, तिला कुणी बघितलेलं नाही आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता हळूहळू पावलांचा आवाज होऊ नये म्हणून हळूहळू आपल्या रूमच्या दिशेने जाते आणि हळूच दरवाजा बंद करते. पण प्रेक्षकांनो, शेवटीला आई ही आई असते आणि सुप्रियाला जाग आलेली असते.
सुप्रियाला आधीच कळलेलं असतं की नम्रता रूममध्ये नाही आहे आणि ती तेव्हापासूनच नम्रताची वाट बघत असते. नम्रता रूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुप्रिया आलेली असते आणि ती आता दाराकडे बघते, तर इथे दरवाजा हळूच लावलेला असतो आणि आधी जेव्हा सुप्रियाने बघितलेला असतो तेव्हा दरवाजा उघडा असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रियाला आता नमूची काळजी वाटत असते. तर इथे प्रेक्षकांनो, आता राकेश जात असतो. तेवढ्यातच अर्णव त्याच्या मागे मागे येतो आणि म्हणतो, थांब. तेव्हा राकेश थांबतो आणि म्हणतो, नाही पण खरंच मटका आईस्क्रीम खूपच गोड आहे, खूप छान आहे, मला पण आवडली. तेव्हा अर्णव म्हणतो, हो ना, पण आता तुला जास्त दिवस हे फुकट खाता येणार नाही आहे, कळलं ना. कारण का आता ताईला 7वा महिना लागणार आहे, नंतर 8वा आणि नंतर 9वा. 2 महिन्यानंतर इथे आता बाळ घरामध्ये येईल. आम्ही सगळेजणच बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट बघतोय. एकदा का बाळ आलं ना, आमच्या ताईचं बाळ, की मग तुझा या घरातला तो शेवटचा दिवस असेल. मग या घरामध्ये मी तुला राहू देणार नाही आहे, कळलं ना. कारण ज्या पद्धतीने तू वागलायस, तुलासुद्धा माहिती आहे ना, तू किती घाणेरड्या पद्धतीने वागलायस ते. त्यामुळे त्याची शिक्षा तर मी तुला देणारच. हे बाळ तुझ्यासाठी आहे ना, काळ बनून येणार आहे, काळ. बाळ इथे इन आणि तू या घरातून आऊट, असं अर्णव त्याला म्हणतो. तेव्हा राकेश म्हणत असतो की मी इथून कुठेही जाणार नाही आहे. फुकट खायला तर जन्म झालाय माझा. काही झालं ना चिंटुकल्या, तरीसुद्धा तुझी सगळी संपत्ती, सगळी प्रॉपर्टी लुबाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे. हे सगळं मी माझ्या ताब्यात घेणार, बघच तू. तर इथे आता अंजली, मामा सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे अर्णव आलेला असतो. अर्णव म्हणतो, चल ताई, मी तुला हॉस्पिटलला घेऊन येतोय. तेव्हा अंजली म्हणत असते, अरे कशाला, हे येतील ना, मी त्यांच्याबरोबर जाईन. तू ऑफिसला जातोयस ना, जा बरं ऑफिसला. तेव्हा तिथे आता ईश्वरीसुद्धा तिची फाईल वगैरे घेऊन येते. ईश्वरी म्हणते, अंजली ताई, तुम्हाला आता नाही म्हणताच येणार नाही आहे. हे बघा, तुमची फाईलसुद्धा आणली आहे. तेव्हा इथे आजी म्हणतात, अरे वा, दोघेही तयार झाले तुला घेऊन जायला. अंजली, अगं नाही कशाला म्हणतेस, जा ना, चिंटू एवढा येतोय तर जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, अंजलीताई चला ना. तेव्हा अर्णव म्हणतो, तू कुठे येतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मी पण येते ना अंजलीताईंबरोबर. कारण माझा होणारा भाचा हा कसा प्रोग्रेस करतोय हे मला बघायला नको का, म्हणून मी सुद्धा येते. तेव्हा अर्णव म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे, मी आहे ना, मी ताईला घेऊन जाईन. तेव्हा मामा म्हणतात, चिंटू अरे असं काय करतोस, येते तर येऊ दे ना. आजी म्हणतात, नाहीतर काय, एकाला दुसरी असली मदतीला तर चांगलंच आहे ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अगदी बरोबर अर्णव सर, एकाला दुसरी कुणीतरी हवी आहे आणि मी जर त्यांच्याबरोबर असेल तर त्यांना बरं वाटेल, हो ना अंजलीताई. तेव्हा अंजली म्हणते, हो अगदी बरोबर चिंटू, अरे येऊ दे तिलासुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, चला अंजलीताई चला, मला माझ्या भाच्याला बघायचंच आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला कोणी सांगितलं भाचं आहे, मला भाची हवी आहे, तीसुद्धा ताईसारखी क्यूट. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, पण इथे अंजलीताईंना आहे ना, गोड गोंडस मुलगाच होणार आहे. कारण मुलगा होणार असतो ना, तेव्हा मुलीच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच असा ग्लो आलेला असतो. अंजलीताईंच्या चेहऱ्यावरती बघा ना कसा ग्लो आलाय. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला कोणी सांगितलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, ऐकत आले मी बचपन से ऐकत आले ना, म्हणून मला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे मामा, माझ्या आईच्या मामाच्या मुलीला जेव्हा बाळ झालं होतं ना, तेव्हा तिचा चेहरासुद्धा असाच फुलला होता आणि तिलासुद्धा गोंडस असं बाळ झालं होतं. तेव्हा मला वाटते की आपल्या अंजलीताईंनासुद्धा गोड गोंडस इथे मुलगाच होणार आहे. ते सगळेजण आता बोलत असतात, तोपर्यंत राकेशने गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खालीसुद्धा गाडीचे ब्रेक त्याने सैल केलेले असतात आणि वरूनसुद्धा ते आता काढून टाकलेले असतात. त्यामुळे इथे राकेशने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. इथे आता राकेश म्हणत असतो की चला, अर्णवच्या गाडीचे ब्रेक आता फेल झालेले आहेत. त्यामुळे ईश्वरीजी, मला माफ करा, पण आज तुम्ही विधवा होणार आणि या गोष्टीची तर मी आतुरतेने वाट बघतोय. तर इथे अर्णव जी गाडी घेऊन जात असतो ना, त्याच गाडीचे ब्रेक इथे राकेशने आता मुद्दामून फेल केलेले असतात. पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवच्या गाडीचे ब्रेक फेल करून राकेशने खूप मोठी चूक केलेली असते. तर पुढील भागामध्ये इथे आता अंजली म्हणत असते की चिंटू, हे बघ, माझ्यासाठी तू एवढं मोठं करोडोंचं डील का कॅन्सल करतोयस.
तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तुझ्यासाठी मी कितीचंही डील कॅन्सल करू शकतो आणि तुला पण माहिती आहे. तेव्हा अंजली म्हणते, म्हणून तू इतका मोठा CEO, इतका मोठा ओनर, त्याला तू थांबवून ठेवणार आहेस का? हे चुकीचं नाही आहे का चिंटू? हे बघ आपली कामंही असतात. मला माहिती आहे तुला माझी काळजी वाटते, पण इतकी काळजी करू नको. हे बघ मी एकदम ठीक आहे ना आणि ईश्वरी आहे ना, ईश्वरी येईल माझ्याबरोबर. तू नको काळजी करू. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो अर्णव सर, मी आहे अंजलीताईंबरोबर. तुम्ही नका काळजी करू. आम्ही दोघीजणी जाऊ आणि येऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, तुम्ही सगळेजण माझी खूपच जास्त काळजी करताय. तेव्हा अर्णव म्हणतो, बाळाची सुद्धा. तेव्हा इथे अंजली म्हणते, बघा याच्यामुळे माझा मान किती कमी झाला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता दुसरी गाडी घेऊन जातो आणि इथे ड्रायव्हर अंजली आणि ईश्वरीला घेऊन जात असतो. ईश्वरी म्हणते, काय झालं दादा? तेव्हा दादा म्हणतात, की हे काय, गाडीचे ब्रेकच लागत नाही आहेत. गाडी इथे अजूनच वेगाने चालू झाली. तेव्हा इथे अंजली म्हणते, काय? आणि ईश्वरीसुद्धा घाबरलेली असते. त्यानंतर इथे गाडी एका झाडाला जाऊन जोरदार पद्धतीने ठोकलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अंजलीला काही होऊ नये म्हणून इथे ईश्वरी तिच्या आड येऊन आता उभी राहते आणि तिला वाचवते. पण प्रेक्षकांनो, दोघींच्याही डोक्याला मात्र मार खूपच जास्त लागलेला असतो आणि इथे ड्रायव्हरला सुद्धा लागलेलं असतं आणि हे सगळं कारस्थान त्या मूर्ख राकेशमुळे झालेलं असतं.